टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब, खासदार संजय राऊत साहेब, सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, नितीन बानुगडे पाटील, रोहित पाटील, सुकुमार कांबळे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे, संजय बजाज, बाबासाहेब मुळीक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि शहराचे अध्यक्ष सांगलीचे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे आमचे युवा नेते शरद लाड, शिवसेनेचे प्रमुख माननीय संजय विभूते, प्रदीप माने, हनुमंतराव देसाई अप्पा, शंकरदादा पाटील, रावसाहेब पाटील, राहुल पवार, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील सावर्डेकर, ताजुद्दीन तांबोळी, संजय पाटील तुर्चीचे, सादिक खाटी, सूरज पाटील, रावसाहेब पाटील, दत्तात्रय हुबाळे, राजू जानकर, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू वगैरेंनो, आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचा प्रचारासाठी छोटीशी बैठक कमी वेळेत पवार साहेबांनी भेट देऊन आयोजित केलेली आहे। वेळ नव्हता, अनेक सभा होत्या, तरी देखील आपल्या सर्वांना भेटायचं म्हणून पुढच्या सभा जरा पुढे ढकलून ही कदाचित आज दिवसभरातली 5वी किंवा 6वी सभा पहिल्यांदा सुरू होते आहे आणि इथून पुढे साहेब अनेक सभांना जाणार आहेत। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण अतिशय उत्तम आहे। शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हातात हात घालून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात लढाई करतोय। असा एकही मतदारसंघ नाही की ज्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन एकसंघपणाने काम करत नाही। आणि म्हणून आमची सर्वांचीच अपेक्षा आहे की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 लोकसभेचे मतदारसंघ आपण उभे केलेले आहेत। महाराष्ट्रात त्या 10 जागी शिवसेना चांगलं सहकार्य करते, काँग्रेस पक्षही आपल्याला चांगलं सहकार्य करतोय आणि त्यामुळं 10 ठिकाणी महाराष्ट्रात आज अशी परिस्थिती आहे की 10 पैकी घाबरत आम्ही आकडा कमी करतोय, नाही तर कदाचित पैकीच्या पैकी निवडून येतील अशी महाराष्ट्रातली अवस्था आहे। आघाडी एकत्रित असली की काहीही होऊ शकतं असा आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे। त्यामुळे एकसंघ आघाडी जर लढली तर महाराष्ट्रात नाही देशात कुठल्याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांना 37% मतदार 19 साली मतदान झालेलं आणि उरलेल्या सर्व पक्षांना 63% झालेलं। ही आकडेवारी अशीच जर पाहिली तर महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची सहजासहजी डाळ शिजणार नाही आणि म्हणून एकत्रित एकमत एकसंघता ही जास्त महत्वाची आहे। रोहित पाटील यांनी या मतदारसंघातल्या पाण्याच्या प्रश्नांच्या बद्दल आपल्याला माहिती दिली। सुमनताई या मतदारसंघाच्या प्रतिनिधित्व करतायत। आपण सत्तेत नसताना देखील सुमनताई 14 ते 19 प्रयत्नशील होत्या। तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांकडे वहिनी आम्ही 2दा जाऊन आलेलो, पण काही प्रगती झाली नाही। कर्मधर्म संयोगाने पवार साहेबांनी आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन केलं आणि जे 2.5-3 वर्ष आपल्याला मिळाली त्यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे टेंबू योजनेसाठी अतिरिक्त 8 TMC पाणी, हे नदीत पाणीच नाही असं सांगणारे सगळे हुशार लोक होती
पाणीच नदीत आता नव कोणती योजना घेता येत नाही, कारण कृष्णा पाण्याचा लवाद शेजारच्या राज्यांच्या बरोबर आपला आहे आणि त्यामुळे नवीन पाणी नाही आहे असं सतत सांगण्यात येत होतं. पण बराच अभ्यास करून त्यातनं आपण जतच्या उर्वरित भागासाठी 6 TMC पाणी देऊन जत विस्तारित योजनेचं काम सुरू केलं. त्याचबरोबर टेंबू मध्ये जवळपास 119 गावं अशी आहेत की ज्यामध्ये वहिनींनी सांगितलेल्या अनेक गावांचा समावेश आहे की ज्या गावांना पाणी नव्हतं ते हक्काचं पाणी त्यांना मंजूर करून आपण 8 TMC पाणी टेंबू योजनेला दिलं. स्वर्गीय अनिल बाबर साहेब पण त्या प्रयत्नात आमच्या बरोबर होते, सुमनताई होत्या आणि सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे टेंबू योजनेच्या कार्यक्षेत्रात आपण अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिलं. आता हळूहळू हे सगळे छोट्या पाईप करून योजना पूर्ण करण्याचं काम हे आमची प्रयत्न होता. आपलं सरकार टिकलं असतं तर 24 सालाच्या आत सगळीकडे आपण 119 गावांना पाणी पुरवठा केला असता. पण आता ठीक आहे, विलंब झालाय, पण मला हे सांगायला आनंद वाटतोय की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे पुढचं सरकारही आपलंच येणार आहे आणि त्यामुळं टेंबू योजनेची उर्वरित कामं जी आहेत ती आपण वहिनी 100% आपलं सरकार आल्यावर 24 सालाच्या पहिल्या वर्षीच सरकार आल्यानंतर ही सगळी पाणी पोच करण्याची व्यवस्था आपण 100% करू. बरंच काही सांगण्यासारखं आहे, बोलण्यासारखं आहे, मी आपला जास्त वेळ घेत नाही. पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचे चंद्रहार पाटील हे जिल्हा परिषदेला एकदा उभे होते. आमची त्यांची ओळख नव्हती, पण अनिल बाबर आम्हाला सांगायचे की तुम्ही काही काळजी करू नका जयंतराव, आम्ही असा उमेदवार काढतो की तो 100% निवडून येईल. आणि मग अनिल बाबरांनी मी आणि आराराबा बसलेलो त्या ठिकाणी म्हटले अजिबात नाही म्हणायचं नाही, त्या उमेदवाराला आम्ही आत आणतो. म्हटलं आम्ही दोघंही म्हटलो आता तिथं उमेदवारच नाही आणा. आणि दार उघडल्यावर चंद्रहार पाटील आत आणले आणि चंद्रहार पाटलांची आमच्या दोघांची भेट झाली. चंद्रहार पाटील उमेदवार झाले आणि मोजून 10 मतांनी चंद्रहार पाटील तिकडे निवडून आले. त्यामुळं जिल्हा परिषदेत त्यांनी एक कामगिरी केलेली. कुस्ती क्षेत्रातही डबल महाराष्ट्र केसरी करून महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांना अभिमान वाटावा, आपल्या भागातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या जनतेला अभिमान वाटावा, असंही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. शेवटी राजकारणात प्रत्येक जण कायमचा असतो असं नाही आणि असलं पाहिजे असंही नाही, पण शिवसेनेनं त्यांना संधी दिली, शिवसेनेनं संधी दिली त्यांना. आज ते लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषित केलेले उमेदवार आहेत. आज या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात आणि या सगळ्यांना राऊत साहेब असं वाटतं की मीच तुम्हाला यांना उमेदवारी द्यायला लावली आणि आपला आणि माझा आणि तुमचा कधी चर्चा झाली नाही, काय नाही. त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांच्या पक्षाला आहे. आमचा उमेदवार कोण उभा करायचा हे ते जसं सांगू शकत नाहीत तसं आम्ही त्यांना कधी सल्ला दिला नाही. राऊत साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी हातकणंगलेला देखील सत्यजित आबासारखा उमेदवार काढला जो आता निवडून येण्याच्या परिस्थितीत गेलेला आहे. त्यामुळं चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही फ्रेश चेहरा आहे, नवा चेहरा आहे आणि कुठलंही बॅगेज नाहीये. माग अशा भानगडी झाल्या तशा भानगडी झाल्या असं काही भानुगडे पाटील नाहीये, सगळं क्लीन स्लेट आहे. आणि त्यामुळं आपण कोणाच्या मागे उभं राहायचं हे आपल्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. सुमनताई यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आराराबांच्या नंतर अतिशय प्रभावीपणाने केलंय आणि आराराबांनी पक्षाचं धोरण सोडून कधी काम केलेलं नाही असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून माझी खात्री आहे की राऊत साहेब या मतदारसंघात मोठं मताधिक्य, हे सगळे आमचे सहकारी काम जोरात करतायत. त्यांचा जर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झालं तर एक मोठं मताधिक्य आपल्या चंद्रहार पाटलाने या मतदारसंघात मिळेल. या मतदारसंघामध्येच जे उमेदवार आहेत भाजपचे ते भाजपचे याच मतदारसंघात उमेदवार आहेत या मतदारसंघातून.
त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला भाजप आणि या बाजूला राष्ट्रवादी याच्यापेक्षा वेगळा कुठला पक्ष या मतदारसंघात नाहीये. हे दोनच पक्ष या मतदारसंघात आहेत आणि काही प्रमाणात काँग्रेस पक्ष आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की प्रयत्नाची पराकाष्ठा करून चंद्रहार पाटलांच्या मागे ताकद उभा करण्याचं काम आपण करा. आणि हे विसरू नका की शिवसेनेचं आणि काँग्रेसचं मदत आपल्याला सगळ्या महाराष्ट्रभर होते आणि त्या दृष्टीनं आपण जबाबदारीनं या निवडणुकीत काम कराल असा विश्वास बाळगतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आणि या सभेला संबोधित करत आहेत शरदचंद्रजी पवार साहेब. ज्यांचे आत्ताच विचार करायचे ते शिवसेनेचे नेते आणि आमचे सहकारी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, आपल्या लोकप्रिय आमदार श्रीमंत पाटील, नितीन गणगोळे पाटील, युवा नेते रोहित पाटील, संजय बजाज, बाबासाहेब नाईक, बाबासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, विशाल पाटील आणि आपल्या सगळ्यांचे उमेदवार चंद्रहार पाटील. आज लोकसभेच्या इलेक्शनच्यासाठी आपण तासगाव आणि हा परिसर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला परिसर. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये प्रचंड योगदान देण्याचं काम या तालुक्याने केलं, या जिल्ह्याने केलं. त्या काळामध्ये सांगली जिल्हा नव्हता. त्या काळामध्ये सातारा आणि सांगली हा एक जिल्हा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या संबंधीची उठावाची परिस्थिती निर्माण झाली. त्या उठावामध्ये सगळ्यात आक्रमक आणि आग्रवादी राहणारा जे कोणता जिल्हा असेल आणि कोणता परिसर असेल तर त्याच्यामध्ये सांगली साताऱ्याचा विजय करावा लागेल. अनेक कोणते लोक स्वातंत्र्याच्या चळवळीत आले. क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव घ्यावं लागेल, वसंतदादा पाटलांचं नाव घ्यावं लागेल, जी.वा. फुले यांचे नाव घ्यावं लागेल, वीस भाग्यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. या सगळ्या लोकांनी एक आवाज उठवला, लोकांना एकत्र केलं. वेळप्रसंगी भूमिगत राहण्याचा प्रसंग त्यांच्या आला, पण त्याचा आणि घरादाराचा विचार त्यांनी कधी केला नाही. या सगळ्या सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला फैक्यांच्या संकटातून मुक्त करायचं, त्यासाठी फैलांची किंमत ही देण्याची तयारी हा या जिल्ह्याचा संबंधीचा इतिहास आहे. त्या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. कधी कधी मला गंमत वाटते या जिल्ह्याचं, या तालुक्याचं, आसपासचं हा सगळा भाग एकेकाचा दुष्काळी भाग होता. पण दुष्काळी भाग असता तरी संकट अनेक असते, आर्थिक संकट असते, तर या दुष्काळी भागाच्या कधी माणसांनी कधी लाचारी स्वीकारली, सन्मानाने जगायचं. एक दिवशी दिल्लीमध्ये होतो, राज्याचा देशाचा स्थितीमंत्री होतो. दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्रातून कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे येतात. ती जुनी पद्धत आहे. यशवंतरावजी चव्हाण ज्यावेळी होते त्यावेळी चव्हाण साहेबांना भेटायला जायचे. आता मीच त्या ठिकाणी आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस
आपल्या राज्याचा घटक म्हणून माझ्याकडे येतो. आणि एक दिवशी असं एक चिठ्ठी आली, भेटायला फारसा लोक आले. या म्हणलं, विचारलं कुठून आला, सांगितलं की दिल्लीमध्ये सध्या गाव कुठं, तर गाव सांगितलं काहीतरी आषाढी वगैरे असं. म्हणजे करता काय, ते म्हणजे सर्कस. म्हणजे काय, ते म्हणजे सर्कस. म्हणजे सर्कस म्हणजे तुम्ही, हा म्हणजे आमच्याकडे फार जुनी पद्धत आहे. नाव विसरलं मी, पण होते धोंडीबा माळी. धोंडीबा माळी त्यांनी पहिली सर्कस या देशामध्ये तयार केली, या दिल्लीत. आणि त्या लोकांना विचारत होतो की तुम्ही ह्या राज्यात कुठे गेला. ते म्हणजे दुसऱ्याचं सरकत सन्मानाने जगायचे, लाचारीने जगायचं नाही. आणि मग सर्कसमध्ये उड्या मारून, वाघाच्या तोंडात हात घालून, हत्ती फिरून जगता येतं, 2 पैसे मिळवता येतात. हे आम्ही ऐकलं, पाहिलं, आमच्या वादवडिलांनी ते काम केलं. आणि आज आम्ही तशा प्रकारची सर्कस तयार करून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये येतो. ही गमतीची गोष्ट आहे, काही करणार. मी जर कुठं केरळमध्ये गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो, अगदी नेपाळमध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, विमानाच्या खाली उतरलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणतरी मोठ्याने म्हणतो राम साहेब. राम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू पाण्याचा का, कारण त्यांना म्हणतात गलईवाले. आणि हे गलईवाले देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली कष्ट करतात. त्या ठिकाणी जे धंदा वाढवला केरळमध्ये सुविधा, आपल्या भागाच्या गलईवाल्यांचे ते साळुंखे वगैरे काही नाव आहेत, त्या लोकांनी मोठी मोठी दुकानं काढली. ही सगळी मंडळी या भागात गेली, देशाच्या कानाकोपऱ्यात कष्ट केले आणि सन्मानाने या ठिकाणी जगली. आणि तिथेही गेली तर मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असत, जपत असत. एक गोष्ट मी बघतो तिकडे धंदे करतात, पण पोराचं लग्न करायचं असेल तर पोरगी इकडचीच राहते, मुलगी इकडची त्या ठिकाणी जाते. आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी प्रवृत्ती ही तासगाव आणि या सगळ्या परिसराची आहे. तिसरी गोष्ट बघा, शेती एकेकाचा सगळा दुष्काळी भाग, आणि या दुष्काळी भागामध्ये शेती कशी करायची ही सांगणं अवघड. पण गृहस्थांनी लोकांनी कृष्णेचं पाणी चांगलं. नंतरच्या काळामध्ये जयंतराव मंत्री झाले, आझाद पाटील मंत्री झाले, त्यांनी सत्तेचा वापर केला आणि पाण्याची काय सोय केली. आणि आज काय बघतो त्याच्यावर, एक दिवशी मी लंडनला होतो आणि लंडनला जाताना तिथे डिपार्टमेंट स्टोअर मोठं दुकान, तिथे गेलो होतो. अनेक गोष्टी तिथं बघत बघत एक फळं आणि भाज्याचा विभाग होता. मी सहजच बघायला गेलो, द्राक्ष होती तिथे. आणि द्राक्ष होती वळल्याच्या नंतर मला औत्सुक्य वाटलं की द्राक्ष आली कुठल्या. जगामध्ये फेरीवरनं द्राक्ष येतात, अन्य काही देशातनं द्राक्ष येतात, पण ही द्राक्ष आली कुठलं. आणि म्हणून मी बघायला गेलो. आणि बघायला गेल्यानंतर तो वाघ ज्याच्या द्राक्ष होती तो वाघ दाखवा म्हणून सांगितलं. आणि त्या द्राक्षावर इंग्रजीमध्ये तास गणेश लिहिलं होतं. आता ही तास गणेश म्हणजे तासगाव, जे इंग्लंडच्या बाजारात डिपार्टमेंट स्टोअरमध्ये चांगली द्राक्ष खायची असतील तर त्याला तासगावला जायची गरज नाही, लंडनला तुम्हाला द्राक्ष मिळतात. आणि आमच्या बहादर शेतकऱ्यांनी इथल्या माळावर ह्या द्राक्षाच्या बागा उठवल्या आणि सवण भारतामध्ये ते गेलेच, पण भारताच्या बाहेर सुद्धा गेले. असं या उत्तम प्रकारची शेती करण्याच्या उद्देशी एक अर्थी
आज या तासगावच्या भागामध्ये. आणखी एका गोष्टीचा माझा व्यक्तिगत तासगावचा संबंध आहे. माझे कॉलेजमध्ये शिकत असताना एक शिक्षक होते, ते अजून आहेच आहेत पण थकले आहेत. त्यांचं नाव C.V. पटवर्धन आणि ते इथे राजे होते. सांगली हे स्टेट होते ना, तर तिथं आणि त्यांच्याकडे गणपतीचं मंदिर हे मोठं असायचं. आधी असतील तुम्हाला माहिती असतील पटवर्धन फॅमिली, आणि इथे आमच्या सगळ्यांचे उत्तम शिक्षक होते. आणि त्यामुळे करत या नशा पद्धतीनं आम्हा लोकांचा सांगलीशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आला. वसंतदादांशी आला, फागेंशी आला, आणि खऱ्या अर्थानं अधिक या जवळकीच्या संबंधीचा त्याचा मोलाची कामगिरी कोणी केली असेल तर स्वर्गीय आर.आर. फाटलांची उल्लेख करावा लागेल. सर्वसामान्य कुटुंबाची व्यक्ती प्रामाणिकपणानं काम करण्याची दृष्टी. मला आठवतंय एक दिवशी मी नाशिक सांगलीला आलो होतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्यामध्ये तिथे एक सभा होती. आणि त्या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण लोक उभे राहिले आणि त्याच्यात एक तरुण नुसता असा बोलायला उभा राहिला. अतिशय चांगले बोलराव त्यांनी भाषण केलं. मी चौकशी केली, ही कोण बाबा, भाजी गेली दिसतं, याचं लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरं त्याचं कोण नव्हते, ते आर.आर. पाटील होते कॉलेजच्या काळापासून. नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले, जिल्हा परिषदेमध्ये गेले. जिल्हा परिषदेमध्ये सांगलीच्या ती जिल्हा परिषद त्यांनी गाजवली त्या वयामध्ये. आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी, तासगावच्या लोकांनी, कवठेमहांकाळच्या लोकांनी त्यांना विजयी केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा एक उत्तम व्यक्ता आणि लोकांच्या प्रश्नाची मांडणी करणारा एक सदस्य म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहायला लागलो. आज त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीने दोन कर्तृत्ववान माणसं दिली, एक आर.आर. पाटील आणि एक आज या ठिकाणी हजर आहेत जयंत पाटील. ही आम्हाला सगळ्यांच्या मनात राहिलेली गोष्ट आहे. सुदैवानं आपल्या कर्तृत्वाने आर.आर. हे उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले. अनेक गोष्टीची चांगली धोरणं त्यांनी आखली. त्यांचे कार्यक्रम आणि विशेषतः समाजाच्या लहान घटकांच्या हिताच्यासाठी धोरणं, स्त्रियांचा सन्मान कसा राहील यासाठी त्यांचे कार्यक्रम, या सगळ्या क्षेत्रामध्ये आर.आर.ने फार मोठं काम केलं. दुर्दैवानं ते लवकर आपल्या सगळ्यांच्यातून केले. पण ते असे नसले तरी आज त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या कामाची गादी रोहित चालवतो याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. आणि माझी खात्री आहे की उद्याच्याला महाराष्ट्राचे जुन्या काळाचे लोक रोहितला सुद्धा जे काम करताना पाहतील त्या सगळ्यांना आर.आर.च्या कामाची आठवण आणि आर.आर.च्या कामाची जी आज गरज आहे त्याची पूर्तता या नव्या पिढीकडून होते हे चित्र दिसायचं राहणार नाही. आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे. अनेक लोकांनी इथं काम केलं. वसंतदादा होते, जी बापू होते, फागे होते. अनेक महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली. अगदी रोजगार हमी सरकार कायदा की तो संबंध देशामध्ये गेला. त्या कायद्याची संबंध रचण्यात तयारी ही फागे साहेबांनी केली. या जिल्ह्याचा दुष्काळ हा बघून त्यांच्यामध्ये व्यक्त राहतो. अशा अनेक लोकांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी केली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवून दिले. ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचं कारण आज सगळ्या देशाचा चेहरा बदलतोय. आज देशाचं राज्य हे नरेंद्र मोदींच्या सारख्या ग्रस्तांच्या हातामध्ये. ही एक वेगळी विचारधारा आहे आणि ती विचारधारा साधारणतः या भागामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्वाची कामगिरी केल्याचा इतिहास आहे.
तो इतिहास एका बाजूला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत एक विचारधारा, एक पक्ष संघटना कधीही नव्हती. त्या सुरुंगामध्ये जाण्याची वेळ अनेकांना आली. ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते, पण त्यांच्याबरोबर अनेक लोक सहभागी झाले. पण त्याच्यामध्ये त्यावेळेचा भाजप किंवा जनसंघ यांचा एक सुद्धा माणूस हा कधी झालेला नव्हता. आणि म्हणून ज्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातामध्ये आज देशाची सूच आहे आणि त्यांचं नाव हे नरेंद्र मोदी आहे. आज अनेक गोष्टी आपण बघतो ते अनेक ठिकाणी जातात, भाषणं करतात. लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, पण भाषणे कुणावर करतात? जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर. ज्या जवाहरलाल नेहरूंच्या आयुष्याची जवळपास 11-12 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली, घराघराचा विचार झाला नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये स्पष्ट दिसेल यासाठी एक नवीन रचना त्यांनी केली. लोकशाहीचं राज्य या देशात प्रस्तावित केलं आणि जगामध्ये भारताचं नाव लौकिक वाढेल यासाठी त्यांचं योगदान होतं. ते जवाहरलाल नेहरूंच्या टीका आणि कुणी टीका करावी, कुणी टीका करावी. जे टीका करणारे लोक त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात कुठं नव्हते हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. पण हे एवढं मोठं योगदान देणाऱ्यांच्या टीका करणं हाच आपला कार्यक्रम आहे असं समजून आज ते कामाला लागलेले. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्यांचे. त्या आज अनेक चित्रपटांनी स्वातंत्र्याने देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही ही रचना आपण स्वीकारली, सामान्य माणसाचे अधिकार मान्य केले. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना हा लोकशाही स्वातंत्र्याचा विचार कितपत मंजूर आहे त्याची शंका येते आणि त्याची कारणं अनेक आहेत. ज्यांचा काही संबंध नाही, तसा गुन्हा नाही. मोदी साहेबांच्या त्यांच्या सरकारांच्या मनात आलं त्याला तुरुंगात पुन्हा तुरुंगात टाकले. अनेक खासदारांना तुरुंगामध्ये टाकले, अखेर सरकारांना तुरुंगात टाकले. महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी संजय राऊत आहे, एक उत्तम पत्रकार. शिवसैनिकांचा सेनेचा विषय हा मानणाऱ्या आग्रहाने कारण नसताना त्यांनाही तुरुंगात टाकले. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकलं. अनेकांची उदाहरणे सांगते. ही आपली स्थानिक झाली, देश पातळीवर जायचीच. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री एका सभेमध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारावर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी टीका टिप्पणी केली. काही म्हणणं मांडलं. परिणाम काय? त्यांचं म्हणणं समजून निकाल घ्यायची जबाबदारी असताना ते काम काही केलं नाही, त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. आज भारताचा मुख्यमंत्री गेले 6 महिने तुरुंगामध्ये आहे. दिल्ली ही देशाची राजधानी. अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबातून आलेले, उत्तम राज्य चालवतात. शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचं काम केलं. आरोग्याच्या बाबतीत अनेक सुविधा लोकांना दिल्या. राज्य कसं चालवायचं याचा एक आदर्श केला. आम्ही लोक पार्लमेंटचे मेंबर म्हणून दिल्लीमध्ये आहोत. अनेकदा आम्हाला लोक भेटायला येतात आणि दिल्लीमध्ये जसं आम्हाला पार्लमेंट दाखवा म्हणतात, राष्ट्रपती भवन दाखवा म्हणतात, तसं केजरीवालनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रात जे काम केलं तेही आम्हाला पाहिजे हे सांगण्याची आणि ही विनंती करण्याची भूमिका देशाच्या अनेक भागातून लोक येतात, ते करतात. याचा अर्थ त्यांचं काम किती होत आहे. त्याच केजरीवालनी सरकारवर काही गोष्टी टीका टिप्पणी केली. परिणाम काय झाला? 3 वेळेला मुख्यमंत्री असलेल्या माणसाला आणि कसलाही चिंतला त्याच्या अंगावर नाही इतका स्वच्छ कारभार करणारा हा मुख्यमंत्री आज तिहारच्या जेलमध्ये आहे. का?
तर मोदी साहेबांच्या लोकांनी काही घटना टीका टिप्पणी केली. ही काही लोकशाही आहे? ही काही स्वातंत्र्य आहे? आपल्याला या देशामध्ये सगळ्यांचा प्रयत्नानं एक घटनेची निर्मिती केली. त्या घटनेनं तुम्हाला मला सगळ्यांना सारखे अधिकार आहे. या देशामध्ये अगदी शेताच्या शिवारामध्ये काम करणारा मोलमजुरी करणारा मजूर त्याला जो हक्क आहे तर देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा तेवढाच हक्क आहे. हे स्वातंत्र्य आणि हा निर्णय या देशामध्ये केला. आणि असं असताना आज सत्ता हातात आल्याच्या नंतर या लोकांच्यावर की जी विचारधारा सत्ताधारी लोकांना मान्य नाही त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका आजचे राजकीय करतात. आणि म्हणून वेळ वेगळी आली. तिथे एकत्र राहायची गरज आहे. जे कुणी मूलभूत अधिकारांचा हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचाराने आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल. आणि जी क्रांतिकारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. कुणीही व्यक्ती असो, साधा कार्यकर्ता असो, पंचायत समितीचा सभासद असो, जिल्हा परिषदेचा सभासद असो, शेती करणारा शेती असो, किंवा आज इथं चंद्रकांत पाटलांच्या सारखा उत्तम पैलवान असो, त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मूलभूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी पावले टाकावी लागणार. आणि मला आनंद आहे की शिवसेनेने अशा कामात पुढे राहणाऱ्या एका तरुण खेळाडूची निवड या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे. खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे खेळाडूची जाऊन काय करणार, काही काळजी करू नका. मी एक आणखी खेळाडू पाहिला, सांगलीचाच पाहिला, आणि त्यांचं नाव मारुती माने. मारुती माने खासदार होते का नाही आणि हिंद केसरी होते का नाही? हा तर डबल सिंगल महाराष्ट्र दुसरं नाही, डबल. आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं? गेलं 35 वर्ष कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष मी आहे. तेव्हा कोणता पैलवान झाले आणि कुठपण झाले याची प्रत्येकाचा अभ्यास आहे. मी कधी बोलत असतो, पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष माझे आहेत. आणि त्यावेळेला जी तरुण मुले पुढे येत आहेत, राज्याचं नाव आज घेत आहेत, उद्या देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जातील, अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि क्रीडा क्षेत्रात असे जे कोणी खेळाडू आहेत त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसतो. आणि त्या दृष्टीनं चंद्रकांतकडे आम्ही बघत असतो. मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी त्यांची निवड केली. त्यांची निवड करून वाचली आणि वर्षांत की या ठिकाणी या जागेसाठी शिवसेना प्रमुखांनी यांची अशाची निवड केली. सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे, कोण हा चंद्र एकदम खासदार बनायला निघाला, काय त्याला अनुभव वगैरे वगैरे वगैरे. नंतर जसं जशी माहिती त्यांची पुढे यायला लागली तसा लोकांचा विश्वास वाढला आणि लोकांना खात्री वाटायला लागली की ही व्यक्ती सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कुस्तीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताच्या पालकमंत्री मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी सवन या देशाचा मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करायला निघाले. त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला आम्ही सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रावर सुद्धा लोक संसदेमध्ये उभे राहतील याची खात्री मला या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं ही तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. ते काम तुम्ही त्यांनी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. अधिक बोलायचं नाही. आणखीन काही सभा मला आज पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. एक वेगळं चित्र महाराष्ट्रात दिसतंय. आम्ही लोक जाईल तिथे, लोकांचा पाठिंबा आहे, लोकांना बदल पाहिजे. आणि तो बदल आज जी आम्ही लोकांनी आघाडी केली ज्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर छोटे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने पुढे राहणारे
हे पक्ष त्या सगळ्यांना घेऊन एक जबरदस्त शक्ती ही महाराष्ट्रात उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी चंद्रहार फारसांची फूल ही काही सांगायची आवश्यकता नाही. वशाल ती वशाल त्यांनी हातामध्ये धरली, ती वशाल हातामध्ये धरली आणि या वशालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र आज तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला तुम्ही साथ द्याल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद पवार साहेब. यानंतर या सभेचे आभार मानतायत ताजदीन तांबोळी, आपले राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष ताजदीन भैया तांबोळी. या चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ